नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आर्य चाणक्य यांना जगातील महान अर्थशास्त्रज्ञ मानलं जातं. त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये त्यांनी जीवन यशस्वी करण्याचे अनेक गुप्त मार्ग सांगितले आहेत. चाणक्यांचा असा विश्वास होता की माणसाचं नशीब केवळ कठोर परिश्रमाने नाही तर स्वतःच्या हातांनी केलेल्या दानावर देखील अवलंबून असतं. तर सध्या चाणक्य नीती हा विषय चर्चेमध्ये आहे. आर्य चाणक्यांनी माणसाला आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आर्य चाणक्य यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर चाणक्य नीती या पुस्तकामध्ये श्लोकाच्या स्वरूपामध्ये याचं संकलन केलंय. तर मग चला, अशा कोणते 4 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही खर्च केलात तर तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम कधी कमी होणार नाही आणि समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढतच जाईल. यातील सर्वात पहिले लोक आहेत ते म्हणजेच आजारी लोकांना मदत करणं. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग तुम्ही आजारी लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी खर्च करायला हवा. जो व्यक्ती असहाय्य व्यक्तीला त्याचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो त्याच्यावरती दैवी कृपा होते. असं केल्यानं केवळ पुण्यच मिळत नाही तर तुमच्या घरातील आजार आणि समस्याही दूर राहतात. आता दुसरं दान आहे ते म्हणजेच शिक्षणासाठी दान. शिक्षणाचं दान हे सर्वात मोठं दान आहे. चाणक्यांच्या मते जो व्यक्ती गरीब मुलांना शाळेची फी भरण्यास मदत करतो तो लवकरच प्रगल्भ होतो. शिक्षण दान केल्यानं तुमच्या भावी पिढ्यांनाही याचा फायदा होतो. समाजामध्ये तुमचं नाव एक सन्माननीय व्यक्ती म्हणून घेतलं जातं. आता तिसरं दान आहे ते म्हणजेच धार्मिक आणि सामाजिक कार्यातील योगदान. आपल्या उत्पन्नाचा काही भाग मंदिर, धर्मशाळा किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेला दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. चाणक्यांनी असा युक्तिवाद केलाय की आपल्याला समाजाकडनं खूप काही मिळतं आणि म्हणून समाजाला पुन्हा परत देणं हे आपलं कर्तव्य आहे. धार्मिक कार्यामध्ये गुंतवलेला पैसा कधीही वाया जात नाही. तो तुम्हाला आता कोणत्या ना कोणत्या मार्गाने अनेक पटींनी पुन्हा परत मिळतच असतो. आता चौथं दान आहे ते म्हणजेच भुकेलेल्यांना भोजन दान. अन्नदानाला हिंदू धर्मामध्ये आणि चाणक्याच्या नीतिमूल्यांमध्ये महादान म्हटलं जातं. भुकेलेल्या माणसाला किंवा मुक्या जनावरांना खाऊ घालणं हा पुण्य मिळवण्याचा एक थेट मार्ग आहे. ज्या घरामध्ये कोणीही उपाशी राहत नाही तिथे नेहमी माता लक्ष्मीचा सुगंध दरवळत असतो आणि अन्न आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं या 4 ठिकाणी दान केल्यास तुम्हाला एवढे पैसे मिळतील ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.